नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सायली तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. गृहिणी किंवा स्त्री म्हणून आपण आपला वेळ नेहमी कुटुंबासाठी देत असतो. किती जरी नोकरी केली, व्यवसाय सांभाळला तरीसुद्धा आपण सरतेशेवटी असतो गृहिणीच. सगळं काही सुरळीत चालू असेल तरीसुद्धा आपल्याला एक प्रश्न पडतो की सगळं काही व्यवस्थित आहे ना, सगळं काही छान चालू आहे ना. तर म्हणून मी एक जनरल गृहिणींसाठी नाही, सगळ्यांसाठीच आज काही छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यातला आनंद शोधण्यात मदत करते. ओके, तर फर्स्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. एक लक्षात ठेवा, कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे सगळ्यात साधा, सरळ, सोपा मार्ग आहे आनंदी राहण्याचा. एखादी गोष्ट, एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती जिच्याबद्दल आपण कधी काळी काही स्वप्न बघितलेली असतात, जेव्हा ती फार इझिली आपल्याला भेटून जाते तेव्हा आपण त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला गृहीत धरतो आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे सोडून देतो. तर कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्या आयुष्यातला आनंद द्विगुणित होतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करणे मस्ट आहे. मग तुम्ही देवाकडे कृतज्ञता व्यक्त करा, युनिव्हर्सकडे कृतज्ञता व्यक्त करा किंवा त्या व्यक्तीकडे कृतज्ञता व्यक्त करा, पण कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःशी मैत्री करा. सगळ्यांनाच आपले मन समजेल असं नाही, म्हणून स्वतःशी चांगली मैत्री करा. आपण स्वतःची चांगली मैत्रीण बना किंवा स्वतःचे चांगले मित्र बना. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट कुणाशी बोलण्याचा प्रयत्न करा, नाहीच जर काही तर मग डायरीमध्ये लिहून काढा, पण स्वतःची चांगली मैत्री करा. तिसरं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. किमान 2 तास, 24 तासामधले किमान 2 तास हे स्वतःसाठी राखून ठेवताच आले पाहिजे. एक म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी, 1 तास हा फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी आणि 1 तास तुमचे छंद जोपासण्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही वाचन करू शकता, तुमच्या आवडीचे छंद जोपासू शकता, एखादं पुस्तक वाचू शकता, एखाद तासभर तुम्ही मैत्रिणींवर वेळ घालवू शकता. पण लक्षात ठेवा, तो जो 1 तास बाकी आहे तो मोबाईल स्क्रोल करण्यासाठी नाही, 1 तास हा फक्त स्वतःसाठी द्या. तर नेक्स्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे. छोट्या गोष्टीत आनंद शोधणे मीन्स गॅलरीत बसून हवा अनुभवणे, आपल्या बागेतील फुले न्याहाळणे, कधीतरी घरातील फर्निचरची जागा चेंज करणे, कधी दुपारच्या वेळी एखादी नवीन रेसिपी ट्राय करणे, एखाद्या वेळेस नवीन पुस्तक वाचणे किंवा मैत्रिणींसोबत छान गप्पा मारणे. या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मनाला मोठा आनंद देऊन जातात. ओके, नेक्स्ट म्हणजे सोशल मीडियाची गुलामी नको. इंस्टाग्रामवर दिसणारे परफेक्ट लाईफ, परफेक्ट घर, परफेक्ट कपल हे फक्त त्यांच्या आयुष्यातले हायलाईट्स असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी कमी असते. त्याच्यामुळे त्या गोष्टींबरोबर तुलना करून आपण स्वतःला त्रास करून घेऊ नका. इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियाची बरोबरी आपल्या आयुष्याबरोबर करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. तर नेक्स्ट म्हणजे आपल्या कामाला आणि स्वतःला किंमत द्या. घर सांभाळणे, जेवण बनवणे, घरातील सगळ्या गोष्टी सांभाळणे, मुलांना सांभाळणे, याला सगळ्याला खूप व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे स्वतःला किंवा स्वतःच्या कामाला अजिबात कमी लेखू नका, स्वतःला अजिबात कमी लेखू नका. नेक्स्ट म्हणजे ग्रोथ माइंडसेट ठेवा. घरात जरी असलो तरी आता ChatGPT किंवा AI मुळे गोष्टी फार जास्त सोप्या झालेल्या आहेत. तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस, मग कुकिंग असेल, वेगवेगळे छंद असतील, शिवणकाम असेल, विणकाम असेल, मेहंदी कोर्सेस असतील, कुकिंग क्लासेस असतील, बेकिंग क्लासेस असतील, सगळं काही ऑनलाईन फार इझी ॲक्सेसमध्ये अवेलेबल आहे. जरी तुम्ही घरात असाल तरी नवीन नवीन गोष्टी शिकायच्या सोडू नका. नेक्स्ट म्हणजे परफेक्शनची अपेक्षा ठेवू नका. घर आहे, घरात कधीतरी धूळ असेल, गोष्टी अस्ताव्यस्त असतील, स्वयंपाक बनवला कधीतरी मीठ कमी जास्त हे होणारच. या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. सगळ्या गोष्टींचा ब्लेम हा कधीच स्वतःवर घेऊ नका. कायम सगळ्या गोष्टी परफेक्टच असायला पाहिजेत असा अट्टाहास सोडून द्या. आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि योग्य व्यायाम खूप जास्त गरजेचं आहे. एकच लक्षात ठेवा की तुम्ही किती पैसे कमवता किंवा तुम्ही काय करता यावर तुमची किंमत ठरत नाही. तुमची मेहनत, तुमचा वेळ, तुमचं प्रेम खूप जास्त अमूल्य आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सगळ्यांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.